नमस्कार, रिपाशीत किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत मऊ लुसलुशीत आणि जाळीदार असा रवा केक, जो अतिशय खायला टेस्टी लागतो. चला तर मी रेसिपीला सुरुवात करू. एका भांड्यामध्ये आपण पाव कप तूप घ्यायचं. त्यामध्ये पिठी साखर घालूया. पिठी साखर अर्धा कप आणि त्यापेक्षा जास्त 4 चमचे. हे सर्व चांगलं मिक्स करून घेऊया. मिश्रण आपण चांगलं फेटून घेऊया. त्यामध्ये एक मोठा चमचा तेल घालायचं. हे बघा, मिश्रण चांगलं फ्लफी झालं पाहिजे. त्यामध्ये आपण दही घालूया. दही चांगलं मिक्स करून घेऊया. दही हे रूम टेम्परेचरवरच असावं. आता यामध्ये बारीक रवा घालायचा. 1 कप बारीक रवा घेतलाय. मिक्स करूया. बारीकच रवा घ्यायचा, जाडा रवा नाही घ्यायचा. त्यामध्ये दूध घालूया. दूध अर्धा कप दूध घेतलंय. ठेवते आणि सगळं मिक्स करूया. मिश्रण चांगलं झालंय. आता आपण झाकून 15 मिनिटांसाठी असंच ठेवूया. गॅसवर मी कढई ठेवली आहे. त्यामध्ये स्टँड ठेवलंय. आता यावर झाकण ठेवून आपण 15 मिनिटं मंद आचेवर प्रीहीट करून घेऊया. तिथे मी केक टिन घेतलाय. याला आता आपण तेल लावून ग्रीस करून घेऊया. जर तुमच्याकडे केक टिन नसेल तर तुम्ही कुकरच्या भांड्यातही बनवू शकता. यामध्ये बटर पेपर घालूया. त्याला तेल लावून घेऊया. बटर पेपर पण नसेल तर तुम्ही मैदा भुरभरू शकता. 15 मिनिटं झालेली आहे. कढई चांगली प्रीहीट झाली आहे. हे मिश्रण झालंय 15 मिनिटं. मिक्स करूया. त्यामध्ये बेकिंग पावडर अर्धा चमचा, खाण्याचा सोडा अर्धा चमचा, थोडंसं दूध घालूया आणि सगळं मिक्स करूया. आपलं मिश्रण रेडी आहे. आता आपण हे टिन मध्ये घालूया. चॅक करून घेऊया. आपण कढईमध्ये ठेवूया. झाकण ठेवून आपण मंद आचेवर 35 ते 40 मिनिटं केक चांगला बेक करून घेऊया. आता आपण चेक करूया आपला केक बेक झालाय काय. टूथपिकने चेक करूया. हा बघा, टूथपिकला चिकटला नाही म्हणजे आपला परफेक्ट असा केक बेक झालाय. तर आपण काढून थंड करूया. केक थंड झाला तर आपण काढून घेऊया. केक आपला तयार आहे. आता आपण कट करून घेऊया. हा बघा, मस्त असा मऊ असा केक तयार झालाय. तुम्ही पण नक्की करून बघा अशा प्रकारे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. पुन्हा भेटूया नवीन रेसिपी सोबत. धन्यवाद.